आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। धुळे येथून कसाऱ्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनरमधून प्रतिबंधित गुटख्याची तस्करी होत असल्याचे समजताच शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने हिरावाडीतील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर गुटखा तस्करांवर कारवाई केली। यावेळी कंटेनरमधून 28,54,000चा प्रतिबंधित गुटख्यासह पान मसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विजय तानाजी तुपे व 29 राहणार तुपेवाडी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या संशयित कंटेनर चालकाचे नाव आहे। शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे अंमलदार संदीप भांड, विशाल देवरे यांना धुळ्यातून कसाऱ्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार परवीन वाघमारे, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, प्रदीप मजदे, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, नाजिम खान पठाण, योगीराज गायकवाड, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे यांच्या पथकाने सोमवार दिनांक 9 जून च्या सकाळी हिरावाडीतील मीनाताई ठाकरे मैदानासमोरील सर्व्हिस रोडवर सापळा रचत संशयित कंटेनर MH03CB 6279 युनिट 1 च्या पथकाने रोखला। कंटेनर चालक तुपे यास ताब्यात घेतल्यानंतर कंटेनरची झडती घेतली असता आतमध्ये बेकायदेशीररित्या तस्करी असलेल्या 28,54,267 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आढळून आला। 26,000चा कंटेनर व जप्त प्रतिबंधित गुटखा असा 54,84,267 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। आज 9/6/25 रोजी युनिट 1 च्या पथकाला माहिती मिळाली होती की धुळे येथून कसारापर्यंत एक टाटा कंटेनर जाणार आहे आणि त्या कंटेनर मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आहे अशी माहिती मिळाल्यावरून युनिट 1 चे पथक PSI श्रीवंत आणि त्यांच्या सोबतचे सर्व साथीदारांनी कारवाई केली आहे। यामध्ये एकूण 54,84,267 रुपयाचा माल जप्त केलेला आहे। त्यामध्ये गुटखा हा अवैधरित्या घेऊन चालले होते। त्याची एकूण किंमत 28,54,267 रुपये आहे। कंटेनर सहित हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुढे पंचवटी पोलिसांना याच्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे। हा गुटखा जेथून निघाला होता तिथपासून ते कुठे जाणार आहे याची सर्व लिंक करून याच्यात आरोपी पुढे वाढवणार। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।